नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की राज्यसेवा नावाची परीक्षा ही काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे आणि या शेवटच्या दिवसांमध्ये उमेदवारांनी नेमके काय करणं अपेक्षित आहे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याकडे उमेदवारांनी जास्त लक्ष देणं गरजेचं असतं। आपल्याला नियोजनातलाच एक भाग म्हणून शेवटच्या दिवसांकडे बघणं अनिवार्य असतं। कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर त्या स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला यशप्राप्ती करायची असेल तर एक साधा आणि सोपा नियम आहे, तो म्हणजे तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहता येणं अपेक्षित आहे। आता परिस्थिती हा शब्दप्रयोग या ठिकाणी का करावा, कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बदलत असते। मग प्रश्नांची काठिण्य पातळी असेल किंवा नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाणे अपेक्षित असते। विद्यार्थी मित्रांनो, आता या शेवटच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टींवरती भर देणं अपेक्षित आहे याकडे आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहतोय। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेची मागणी नेमकी काय आहे याच्याकडे लक्ष द्यावं लागेल। आता या ठिकाणी जर आपण दोन्ही पेपरचा विचार केला तर पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे दोन पेपर मिळून राज्यसेवा पूर्व परीक्षा बनलेली असते। यामध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे तो सामान्य अध्ययन आपण त्याला म्हणत असतो। यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र असेल, पर्यावरण असेल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी या वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतोय आणि यामध्ये 100 प्रश्न असतात आणि हे 100 प्रश्न सोडविण्यासाठी 2 तासांचा कालावधी आपल्याला दिलेला असतो। आता विद्यार्थी मित्रांनो, 100 प्रश्नांसाठी कालावधी बघितला तसा खूप जास्त आहे, त्यामुळेच या पेपरची मागणी जी आहे ती संकल्पनांवरती भर देणं, संकल्पना किती तुम्हाला समजलेल्या आहेत, या संकल्पनांवरती तुम्हाला विचार करता येत आहे का नाही हे चेक करण्याचं काम केलं जातंय। या ठिकाणी कोणतेही बर्डन तुमच्यावरती वेळेचा राहत नाहीये किंवा आयोगामार्फत ते दिलं जात नाहीये। मात्र जर पेपर क्रमांक 2 ज्याला आपण सीसॅट असं म्हणतो याचा जर विचार केला तर याच्या बरोबर उलटी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी प्रश्नांची संख्या कमी असली देखील तुम्हाला वेळ जी आहे ती 2 तासच आहे, मात्र या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळ जो आहे हा वेळ जास्त लागतोय। त्यामुळे तुम्हाला जर 80 प्रश्न तुम्हाला 2 तासात सोडवायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळेबरोबर तुम्हाला जावं लागणार आहे। त्या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आयोगामार्फत तुमची जी काही वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला करता येत आहे का नाहीये याच्यावरती भर देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। मग त्या ठिकाणी तुम्हाला संकल्पना येणं गरजेचं आहेतच, मात्र या संकल्पना म्हणजे मी म्हणतोय की पॅसेजेस असतील किंवा इतर गोष्टी असतील याच्यावरती भर देता येणं अपेक्षित आहेच, मात्र ते वेळेमध्ये सोडवता येतात का नाहीये याच्यावरती देखील तुम्हाला भर देता येणं अपेक्षित आहे। त्यामुळे वेळेचे व्यवस्थापन करणे अपेक्षित। मग या दोन्ही पेपरला सामोरे जर जायचं असेल तर आपल्याला आत्तापासूनच त्याची जी काय आहे ती रंगीत तालीम करावी लागेल। शेवटच्या कालावधीमध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने सराव करणं अपेक्षित आहे। तुमचा जो काही अभ्यासाचा स्लॉट आहे शेवटच्या दिवसांमध्ये तो अर्धा विभागणं अपेक्षित आहे, कारण बरेचसे विद्यार्थी काय करत असतात, सीसॅट या पेपरकडे दुर्लक्ष करतात। त्यांना असं वाटतं की गणित हा विषय तो थोडक्यात होऊन जाईल, मात्र तुम्हाला त्या ठिकाणी वेटेजचा विचार केला तर हे वेटेज हे जितकं सामान्य अध्ययनाला आहे म्हणजे GS1 ला आहे तितकंच वेटेज या ठिकाणी सीसॅटला आहे। त्यामुळे आणि किंबहुना मी असं म्हणेन की सीसॅटचा जो काही भाग आहे तो गुण देणारा आहे आणि सामान्य अध्ययनामध्ये काही सब्जेक्ट असे आहेत की जे नॉन प्रोडक्टिव्ह आहेत। उदाहरणार्थ इतिहासासारखा जो विषय आहे त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातील, कोणत्या पुस्तकातून विचारले जातील याच्यावरती आपल्याला काही भाष्य करता येणार नाही। त्यापेक्षा जर तुम्ही सीसॅट वरती जास्त फोकस केला तर तुमचे जे काही गुण आहेत याच्यामध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे। यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर उजळणी। राज्यसेवा असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, विद्यार्थी मित्रांनो उजळणीला पर्याय नाही। रिव्हिजन इज अ मदर ऑफ मेमरी। आता असं म्हणायचं का, कारण की जर स्पर्धा परीक्षांचा जर अभ्यासक्रम आपण बघितला तर हा विस्तृत स्वरूपाचा असतो। वेगवेगळे विषय असतात, या विषयांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि या संकल्पनांना जास्त कालावधीसाठी आपण जर डोळ्यासमोर आणलं नाही किंवा त्याची रिव्हिजन नाही केली, असं म्हणूया की उजळणी केली नाही, तर त्या ठिकाणी तुमची ती संकल्पना विसरून जाण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्ही रिव्हिजन करणे अपेक्षितच आहे। जर तुम्ही वर्षभर अभ्यास करत असाल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जर या अभ्यासाला रिव्हिजन देत नसाल तर तुमची वर्षभराची जी काही मेहनत आहे ही वाया जाऊ शकते। त्यामुळे जेवढा अभ्यास झालेला आहे, एखादा पाठ
10% असेल, 5% असेल, 2% असेल, एखादा जो काही पार्ट आहे अभ्यासक्रमातला तो जर राहिला असेल तर तो तसंच ठेवला तरी चालेल, काही हरकत नाही. मात्र जो काही पार्ट तुमचा संपलेला आहे, जो अभ्यासून झालेला आहे, त्याला रिव्हिजन देणं हे अनिवार्यच आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये योग्य तो परफॉर्मन्स देता येणार आहे. त्यामुळे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसजशी परीक्षा जवळ येते तसतसं मार्केटमध्ये नवनवीन पुस्तके असतील, नवनवीन पब्लिकेशन्स असतील, हे येत असतात. मात्र या मोहात विद्यार्थ्यांनी पडू नये. जे काही आपण वर्षभर वाचलेलं आहे याचाच आधार घेऊन तुम्ही त्या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचे आहे. कारण तुमची एक मेंटॅलिटी बनलेली असते आणि त्यातूनच तुम्ही त्या पुस्तकातूनच जर अभ्यास किंवा रिव्हिजन करत असाल तर तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे. नवीन पुस्तकांच्या ओघामध्ये तुम्ही जातात आणि ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या मेंटली सगळ्या डिस्टर्ब करून ठेवतात. त्यामुळे वर्षभर ज्यातून अभ्यास केलेला आहात त्या पुस्तकातून, त्या नोट्स मधून तुम्ही रिव्हिजन देणं अपेक्षित आहे. त्याला एक्सेप्शन असेल चालू घडामोडी इतर गोष्टींची असेल, कारण की ते नवनवीनच अभ्यासणं अपेक्षित असतं. मात्र जर एखादा सब्जेक्ट आहे, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की नागरिकशास्त्र, ज्या पुस्तकातून तुम्ही वाचता त्याचीच रिव्हिजन देणं अपेक्षित आहे. आता यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर सराव, प्रॅक्टिस. अगोदरच ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे की तुम्हाला या ठिकाणी सराव झाल्याबरोबरच तुम्हाला त्याची चाचपणी करायची. आता सराव करत असताना काय करायचं आहे, कारण की बघा स्पर्धा परीक्षा देत असताना तो जो काही 2 तासाचा कालावधी असेल पेपरसाठी तो अति महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे कौशल्य तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून द्यायचे असतात. मग वेळेचे व्यवस्थापन असेल, टेन्शनवरती ओव्हरकम करणे असेल किंवा इतर गोष्टींवरती. मग याची रंगीत तालीम जर तुम्ही अगोदर करत असाल तर तुम्हाला त्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी, पेपरच्या वेळेमध्ये तुम्हाला याचा फायदा होतो. त्यामुळे अगोदरच तुम्ही ऑब्जेक्टिव्ह प्रकाराची जी काही परीक्षा आहे त्याच्यासाठी त्याच प्रकारामध्ये सराव करणं अपेक्षित आहे. रिव्हिजन करणं तर गरजेचं आहेच, मात्र रिव्हिजन करत असताना काही स्लॉट वेळेमध्ये तुमच्या सरावाचा असणं अपेक्षित आहे. मग हा सराव कसा करावा, तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर तुम्ही जे काही प्रश्न सोडवताय त्याची काठिण्य पातळी आयोगाच्या काठिण्य पातळीसारखी असणं अपेक्षितच आहे. आणि त्याच धर्तीवरती तुम्ही जो काही सराव पेपर जो काही सोडवणार आहात तो असणं अपेक्षित आहे. वेळ लावून सोडवणं गरजेचं आहे आणि वेळ लावून सोडत असल्यामुळे फायदा काय होतो, तर परीक्षेमध्ये जे काही अडीअडचणी येणार आहेत त्याची प्रचिती तुम्हाला अगोदरच होते आणि मग त्या अडचणींवरती तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये किंवा परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करता. त्यामुळे ज्या वेळेत तुम्ही पेपर सोडवणार आहात तेवढीच वेळ तुम्ही सरावामध्ये देणं अपेक्षित आहे. शक्यतो ज्या वेळेमध्ये परीक्षा असणार आहे त्याच वेळेमध्ये जर तुम्ही पेपर सोडवत असाल तर एक तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या शरीराला एक हॅबिट तयार होते आणि त्या वेळेमध्ये तुमचा जो काही विचार करण्याची क्षमता आहे ती एक रुटीनमध्ये येत असते. त्यामुळे पेपर ज्या वेळेमध्ये आहे सराव सुद्धा त्याच वेळेमध्ये शक्य असल्यास करणं फायदेशीर ठरत असतं. यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे काय, तर आहार. विद्यार्थी मित्रांनो, जसजशी परीक्षा जवळ येते तसतसे आपल्या मनामध्ये चलबिचल वाढत असते. ठीक आहे, ही चलबिचल प्रत्येकाच्याच मनामध्ये वाढत असते आणि याच्यावरती जो ओव्हरकम करतो, जो आपले जे वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करतो तो यशस्वी होतो. त्यामुळे यामध्ये एक दुर्लक्षित असणारा भाग म्हणजे कोणता, तर आहार. विद्यार्थी जसजशी परीक्षा जवळ येतात तसतसं आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करत असतात. झोपेवरती नियंत्रण नसते. रात्री जागून अभ्यास करणे, सकाळी लवकर उठून अभ्यास करणे. मात्र हा जो काही प्रकार आहे तो तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पूरक असेल, मात्र परीक्षेच्या दिवशी तो घातक ठरू शकतो. कारण की 2 तास परीक्षेचे खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये जर तुमची तब्येत व्यवस्थित नसेल, तुम्ही जर मेंटली रिलॅक्स नसताल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा योग्य तो परफॉर्मन्स देऊ शकत नाही. त्यामुळे आपला आहार या कालावधीमध्ये व्यवस्थित ठेवणे, शक्यतो हलका आहार घेणे आणि तो वेळेवरती घेणे आणि झोप व्यवस्थित असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचे जे काही मेंदूचं रिलॅक्सेशन आहे ते व्यवस्थितरित्या होणार आहे. याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर मानसिकता आणि आत्मविश्वास. आता जसजशी परीक्षा जवळ येते तसतसं अगोदर सांगितल्याप्रमाणे मनाची चलबिचल वाढायला सुरुवात होते आणि मनामध्ये निगेटिव्हिटी वाढते आणि मग प्रश्न उत्पन्न होतात, परीक्षेसाठी योग्य प्रिपेअर आहे का नाही, त्याच पद्धतीमध्ये माझा अभ्यास योग्य पद्धतीत झालेला आहे का नाही, मी जर परीक्षा पास होईन का, जर पास नाही झालो तर पुढे काय करावे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर करून राहतात आणि याचा विपरीत परिणाम जो आहे तो परीक्षेच्या दिवशी होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पॉझिटिव्हली घेणं अपेक्षित आहे. या प्रश्नावरती विचार करणं गरजेचं, पण अति विचार करणं हे घातक ठरतं. त्यामुळे याचा जो काही विचार आहे तो केला आणि केला नाही तरी काही उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमचा जो काही वेळ आहे तो उलटा वाया जाणार आहे. त्यामुळे या
प्रश्नांना तुम्ही बगल देऊन तुमचा अभ्यास आणि तुमचं रुटीन धरून ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे याच्याकडे जास्त विचार न करता तुमचा जो काही पॉझिटिव्हली भाग आहे त्याच्यावरती विचार करा आणि जास्तीत जास्त वेळ जो आहे तो अभ्यासासाठी, सरावासाठी, उजळणीसाठी देणं अपेक्षित आहे. नको त्या निगेटिव्ह गोष्टीसाठी आपला जो वेळ आहे तो वाया घालवणं अपेक्षित नाहीये. आपण पासच होणार आहोत आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती योग्य दिशेमध्ये फ्लो होईल या पद्धतीमध्ये आपला जो काही वैचारिक जो काही ढाचा आहे तो या शेवटच्या दिवसांमध्ये ठेवणं अपेक्षित आहे. याचा फायदा नक्की होतो, विश्वास ठेवा. याच्यामुळे तुमचे जे काही परफॉर्मन्स आहे परीक्षेमधला तो बराचसा वाढत असतो. कारण की विद्यार्थी मित्रांनो, असे बरेचसे विद्यार्थी असतात ज्यांचा सराव, उजळणी आणि इतर गोष्टींचा जो काही भाग आहे तो व्यवस्थितरित्या झालेला असतो, अभ्यास परिपूर्ण असतो. मात्र एकच गोष्ट त्यांच्याकडे कमी असते, ती म्हणजे आत्मविश्वासाची. आत्मविश्वास कमी असल्या कारणाने त्यांना परीक्षेमध्ये योग्य तो परफॉर्मन्स देता येत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे सिलेक्शन आहे ते काही गुणांची हुलकावणी देऊन राहिलेलं असतं. त्यामुळे आपला आत्मविश्वास नेहमी वाढलेला असणं अपेक्षित आहे, तो योग्य असणं अपेक्षित आहे आणि आपला स्वतःवरती विश्वास असणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच सापडतो आणि आपण या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवू. हा जो काही भाग आहे तो आपल्याला नक्कीच सहाय्य करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा. यासारखे व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील किंवा आपल्याला जर वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.